हॅलो निविशा. हा बोल. निविशा, तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं मला योग्य उत्तर दे. बरं. समजा तू आंधळी आहे, डोक्यावर हात ठेव. डोक्यावरच मन राहिलं तू. निविशा, बोल. मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं योग्य उत्तर दे मला. विचार. समजा तू आंधळी आहे, हा डोळ्यावर हात ठेव. हा. जेवण कसं मागशील? हम्म, पैसे कसे मागशील? हम्म. निविशा, हा? तू आंधळी आहे ना, मुकी तर नाही ना, तोंडानं पण मागता येते. हो ना. काय मला तसं नाहीच कॉल होता. हो गड्या, बरोबर आहे तुझं. असं चैना. निविशा, बोल ना. तुला एका प्रश्नाचं उत्तर निविशा, काय? तुला एका प्रश्नाचं उत्तर विचारतो. विचार. मला सांग, भारताचं असं कोणतं एक राज्य आहे जे कधीच कोणाचं गुलाम बनलं नाही? राजस्थान. नाही. काय गड्या, मला माहित नाही मग. आठव. मित्रांनो, तुम्ही सांगा. निविशा, काय? तुला एक प्रश्न विचारतो, विचार. त्याचं उत्तर सांग मला बरोबर. विचार. तुला काय काम नाही, मला काम नाही, सांग. हा. मी म्हणतो, हम्म. मी चालताना नाही काय कुत्राच मारता. मेलेला कुत्रा. मेलेला कुत्रा मी चालताना बघितला. कसं काय? शक्यच नाही. ते मेलेलं कुत्र कसं ते मेलेलं कुत्र कसं पाहू शकतो तू? शक्यच अरे नाही. बघितला बाबा. बघितला का? मेलेला कुत्रा मी चालताना बघितला ना. आय थिंक स्वप्नात पाहिलं का? अरे बाबा, कुत्रा मेलेला होता, मी चालताना बघितलं त्याला. असं नाही, शक्यच नाही ना तसं पाहायला. मेलेलं कुत्र्यानं कसं पाहू शकतो तुम्ही? कोणाचं? म्हणजे दिमाग असं असते म्हणायचे. जाय असं खरं सांगितलं तरी बायको हल्लू जाऊन असं जाऊन जाय ना असं. खरं सांगितलं तरी बायको ऐकतच नाही. प्रश्नाचं उत्तर मीच सांगितलं तरी समजत नाही. असा दिमाग असते बायकांचा. निविशा, काय? तुला आज पुन्हा एक प्रश्न विचारतो. विचार. मला सांग, भारताचं असं कोणतं राज्य आहे जे सर्वात छोटं आहे? तेवढं माहित नाही का? गोवा. वाव, एकदम बरोबर. पण आता मला सांग की लोकसंख्येच्या मानाने सर्वात छोटं राज्य कोणतं आहे? रामकृष्ण. माहित नाही. माहित नाही. तुम्ही सांगा मित्रांनो, भारताचं असं कोणतं राज्य आहे जे लोकसंख्येच्या मानाने सर्वात छोटं राज्य? हॅलो निविशा, हा बोल. तुला एक सोपा मॅथचा प्रश्न विचारतो. विचार. मला सांग, 50,000 रुपये बनवण्यासाठी नाही, मला सांग, तू जास्त हे केलं तसं नव्हतं करायला पाहिजे स्टार्टिंगला. विचार मला, विचार. विचार म्हणायचं मग. आता तू काही क्वेश्चन टाकताना मला बोर येते ना, म्हणून तसं म्हणायची. निविशा, आज तुला एक पुन्हा प्रश्न विचारतो. काय सांग. मॅथचा प्रश्न आहे, सोपा आहे, विचारू का? हो, मी मॅथ्स मध्ये टॉपर आहे, सांग. हो, मला सांग, 500 रुपये जमा करण्यासाठी फक्त 10च्या नोटा किती वापरल्या जातात? किती 10च्या नोटा असल्यावर 500 रुपये होतात? 10, 100 गेले तर 10 मला तर 100, 40, 30, 20, 25, 1,00,000. हो ना, मग 1,00,000च होणार आहे ना. 50, 100 म्हणलं 1,00,000च ना. होतो. स्टार्ट. निविशा, तुला आज एक लॉजिकल प्रश्न विचारतो. मला सांग, एक मुलगी 1997 ला जन्म झाली, तिचं वय 18 वर्ष झालं, आणि ती 1997 लाच कशी काय मेली? 1997 मध्येच मेली कशी काय? तुझ्या फ्लॅट नंबर 1997 होता का? किती दिवसानंतर आज पहिल्यांदा तू प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलं. खरंच का? हो.
खरंच हो. तू बापरे घे फक्त ते मी हसलेलं ते राहू दे ठीक आहे, तेवढं. ठीक आहे. बापरे, किती दिवसानंतर आज तू प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. वा. खरंच का? निविशा, काय? मला सांग, माणसाजवळ अशी कोणती गोष्ट आहे, माणूस बाई निविशा, हा मनुष्याकडे अशी कोणती गोष्ट आहे जी वाढतच जाते, कधीच कमी होत नाही? काय गडा? कमी कधीच होत नाही. केस? नाही, केस तर आपण कट करू शकतो ना, ते नाही आन्सर. दुसरं सांग. नाही माहित. मित्रांनो, तुम्ही सांगा, अशी मनुष्याजवळ कोणती गोष्ट आहे जी वाढतच जाते, कधीच कमी होत नाही, वाढतच जाते? विचार करून सांगा. निविशा, काय? एक तुला लॉजिकल निविशा, हा? तुला एक लॉजिकल प्रश्न विचारतो, विचार. थोडा दिमाग लावून उत्तर दे फक्त. कपडे काय सांग. दोरीवर कपडे वाळू घाल. हा. एका दोरीवर कपडे वाळू घालण्यासाठी एका शर्टाला 5 मिनिटं लागतात, तर 5 शर्ट वाळू घालण्यासाठी किती मिनिटं लागतात? 5 5 10 10 5 15 15 25. 5 5 25 आहे ना, 5 शर्ट आहे ना. इकडे उभी राहील, तुम्ही तिकडून येतो. तुझसे मेरा बैको तुझसे. निविशा, हा बोल. मला अशा 3 पेढा पेढा काय पेढा? हिंदी बोलत. निविशा, मला अशा 3 झाडाचे नाव सांग ज्याच्यात लाकूड नाही. 3 झाडाचं नाव. पप्पाय. हो, पपई बरोबर आहे. केलाचं झाड. हो, केळात बी लाकूड नाही, ते बी बरोबर आहे. तिसरं सांग आता. तिसरा माहित नाही गड्या. ज्याच्यात लाकूड नाही, तिसरं. माहित नाही, आता 2च असेल. नाही, तिसरं बी माहित नाही. विचार करून सांग. नाही ना, माहितच नाही ना. मित्रांनो, तुम्ही सांगा, असं तिसरं कोणतं झाड आहे ज्याच्यात लाकूड नाही? इथं मेरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण. निविशा, तुला आज एक प्रश्न विचारतो, विचार. मला त्याचं योग्य उत्तर सांग. सोपा प्रश्न आहे, लॉजिकल प्रश्न आहे. मला सांग, 500 ग्रॅम मीठ 14 रुपयाचं आहे, हा. तर अर्धा किलो मीठ किती रुपयाचं होईल? एकदम सोपा प्रश्न आहे. 14 14 28. 28. वा वा वा, एकदम परफेक्ट उत्तर आहे तुझं. 28 आहे ना. असं कोण हसायला? तू 28 असते ना. हसायलाच पाहिजे होतं ना मी. हा.